हॅलो नमस्ते, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेत राहा आणि मस्त खा. आता नवरात्री जवळ येत आहे, तर म्हटलं मी नवरात्रीत कन्यापूजन कसे करते त्याचा व्हिडिओ शेअर करावा. तसे तर नवरात्रीतील 9 दिवस खासच असतात, पण कन्यापूजनाचा दिवस खूप स्पेशल असतो, कारण त्या दिवशी देवीची 9 रूपे आपल्या घरी प्रत्यक्षात येत असतात. मी अष्टमीला कन्यापूजन करते. त्या दिवशी जो कलर ठरलेला असतो त्याची रांगोळी काढते, उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून उंबरठ्याची पूजा करते. तसे तर नवरात्री 9 दिवस उंबरठ्याचे लेपन केलेले चांगले असते, पण ते शक्य होत नाही, म्हणून मी पंचमी, अष्टमी आणि नवमीला करते. त्यानंतर मी प्रसादाच्या तयारीला लागते. कन्यापूजनासाठी मी पुरी, काळ्या चण्याची भाजी, शिरा, बटाट्याची भाजी, भात, वरण, पापड हे बनवते, ते पण कांदा लसूण न वापरता, आणि शक्यतो मुली जे खातील तेच बनवते. त्यानंतर कन्यापूजनासाठी जे काही सामान लागते ते सर्व काढून ठेवते. त्यामध्ये गरम पाणी, दूध, नॅपकिन, आरतीचे ताट, मौली, गूळ, फळ, दक्षिणा, हार, आलता, कन्यांसाठी आणलेले गिफ्ट, त्यामध्ये त्यांना स्कूलमध्ये उपयोगी पडेल अशाच गोष्टी देते, आणि त्याबरोबर शृंगाराचे सामान पण देते. ज्या वेळेला कन्या येतात त्यावेळेला मी त्यांना कुंकवाची पावले उमटवून आत घेते. त्यानंतर त्यांना आसनावर बसून त्यांचे पाय गरम पाणी आणि दुधाने धुवून घेते आणि पुसून घेते. मग त्यांच्या पायाला आलता लावते किंवा कुंकवाने स्वस्तिक काढते. त्यांना हळद कुंकू लावून त्यांना चुनरी, हार घालते आणि औक्षण करून घेते. त्यांच्या हातावर मौली पण बांधते. त्यानंतर सर्वांना जेवायला वाढते आणि प्रत्येक कन्येला पहिला घास मी भरवते आणि मग त्यांना जेवायला लावते. त्यांचं जेवण झालं की त्यांच्यासाठी जे गिफ्ट्स आणले आहेत ते त्यांना देते. त्याचबरोबर दक्षिणा पण देते आणि त्यांचा आशीर्वाद घेतो आम्ही दोघे पण. सर्व कन्या गेल्यावर त्यांच्या पत्रावळीत शिल्लक राहिलेल्या जेवणातील एक घास आम्ही दोघे प्रसाद म्हणून खातो. कन्या आल्यानंतर आणि जेवण करून गेल्यानंतर घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते आणि खूप प्रसन्न वाटतं. खरं तर प्रत्येकाने आवर्जून कन्यापूजन करावे. नवरात्रीतले 9 दिवस उपवास केले नसतील तरी चालेल, तुम्ही नुसते कन्यापूजनसुद्धा करू शकता. नवरात्रीच्या उपवासाचे फळ जे तुम्हाला भेटते ते फक्त कन्यापूजन केले तरी तुम्हाला मिळते. मी तर असंच करते प्रत्येक वर्षी कन्यापूजन. तुम्ही कसे करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.